हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल मराठी डिजिटल वर्ल्ड. मित्रांनो, 2026-27 करिता MST CETचे रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे A to Z इन्फॉर्मेशन बघणार आहोत. तुमचे प्रोफाइल जनरेट करण्यापासून त्यामध्ये पार्ट 1 आला आणि तुमच्या ऍप्लिकेशन पर्यंत पार्ट 2 अशा पद्धतीची सगळी इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कव्हर करणार आहोत. सो मित्रांनो, व्हिडिओला न स्किप करता संपूर्ण बघा, जेणेकरून सर्व डिटेल तुम्हाला व्यवस्थित समजेल. आणि जर तुम्ही चॅनलवरती फर्स्ट टाइम व्हिजिट करत असाल तर डेफिनेटली आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे भविष्यात येणाऱ्या ऍडमिशन प्रोसेसच्या रिलेटेड येणाऱ्या सगळ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत टाइम टू टाइम पोहोचत राहतील जसंही मी व्हिडिओ अपलोड करेल. सो विदाउट वेस्टिंग अवर टाइम, लेट गेट स्टार्टेड. मित्रांनो, सर्वात अगोदर आपल्याला cetcell.mahacet.org या संकेतस्थळावरती यायचे. नेहमीप्रमाणे तुम्हाला याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. त्या ठिकाणी क्लिक करून तुम्ही इझिली या पेजवरती येऊ शकता. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता CET एक्झामिनेशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 एक नवीन ऑप्शन या ठिकाणी आलेला आहे. सिंपली आपल्याला या ऑप्शनवरती क्लिक करायचं. ओके, त्यानंतर आपल्या समोर रजिस्ट्रेशन करण्यासाठीचं पेज जे आहे ते ओपन होईल. मित्रांनो, या अगोदर आपण MST CET PCB आणि ECB ग्रुप करिता रजिस्ट्रेशन करण्याची शेवटची तारीख किती आहे ती आपण या ठिकाणी जाणून घेऊयात. यासाठी आपल्याला डाउनलोड सेक्शनमध्ये नोटीसवरती यायचं आहे. नोटिसेसवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता रजिस्ट्रेशन नोटीस फॉर MST CET PCB ग्रुप अकॅडमिक इयर 2026 आणि 27 करिताची या ठिकाणी नोटिफिकेशन कालच्या तारखेमध्ये आलेली आहे, म्हणजे 9/1/2026 रोजी ही नोटिफिकेशन आलेली आहे. सिंपली आपल्याला याच्यासमोर दिलेल्या PDF सिंबलवरती क्लिक करायचे. PDF डाउनलोड होईल. या ठिकाणी तुम्ही MST CET PCB ग्रुपचे जी स्टार्टिंग डेट आहे या ठिकाणी बघू शकता 10/1/2026, म्हणजे आजपासून या ठिकाणी रजिस्ट्रेशन करण्यासाठी सुरू झालेलं आहे. आणि याची शेवटची तारीख जी आहे ती 12 फेब्रुवारी 2026, म्हणजे 12/2/2026 ही असणार आहे. जवळजवळ आपल्याला 1 महिना या ठिकाणी आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी दिलेलं आहे. याचं फर्स्ट अटेम्प्टची एक्झाम असणार आहे 1 तारखेपासून, म्हणजे 1/4/2026 ते 26/4/2026 पर्यंत असणार आहे. आणि सेकंड अटेम्प्टची तारीख 10/5/2026 ते 17/5/2026 पर्यंत असणार आहे. ठीक आहे, ही सध्याच्याला टेंटेटिव्ह डेट आलेले आहेत. डेट एखाद्या वेळेस रजिस्ट्रेशन करण्याची डेट सुद्धा वाढू शकते आणि एक्झामची डेट सुद्धा या ठिकाणी एक्सटेंड केली जाऊ शकते. ठीक आहे, तर ह्या डेट होत्या. आता आपण रजिस्ट्रेशन कशा पद्धतीने करायचे. आता तुम्ही सगळे फ्रेशर आहात, या ठिकाणी तुम्हाला सर्वांना अगोदर रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे. सो या ठिकाणी न्यू युजर या ठिकाणी रजिस्टर हे ऑप्शन या ठिकाणी प्रोव्हाइड केलेलं आहे. सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केलात की आपल्याला आपल्यासमोर अशा पद्धतीचं पेज येईल. या ठिकाणी आल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला आपला ईमेल ID एंटर करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे. पासवर्ड लक्षात घ्यायचं आहे, मस्ट बी 8 कॅरेक्टर, म्हणजे कमीत कमी 8 कॅरेक्टरचं असलं पाहिजे आणि मॅक्झिमम 16 कॅरेक्टरचं असलं पाहिजे. यामध्ये 1 कॅपिटल लेटर असलं पाहिजे, कमीत कमी 1 कॅपिटल असावं, बाकीचे स्मॉल लेटर काढले तरी चालतील. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला सिम्बॉल यूज करायचे आहेत, जसं की @ असेल, हॅश असेल, डॉलरचं सिम्बॉल असेल, अशा पद्धतीचे सिम्बॉल यूज करायचे. त्यानंतर तुम्हाला नंबर्स यूज करायचे आहेत. अशा पद्धतीचा जो पासवर्ड आहे तो तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे. पासवर्ड टाकायचा आहे, या ठिकाणी पासवर्ड कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी ॲज पर आधार या ठिकाणी तुमच्या आधारनुसार जे नाव असेल ते तुम्हाला या ठिकाणी नाव टाकायचं आहे. त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला रजिस्टर्डवरती सिंपली क्लिक करायचं. ठीक आहे मित्रांनो, रजिस्टरवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ईमेल व्हेरिफिकेशन करण्यासाठी सांगितलं जातं. आपण जो ईमेल ID एंटर केलेला आहे, आपण जो रजिस्टर्ड ईमेल ID एंटर केला होता त्या ईमेलवरती एक ईमेल येईल. तो ईमेल आपल्याला ओपन करून तुम्हाला त्या ठिकाणी व्हेरीफाय करावं लागणार आहे. जर तुम्हाला ईमेल आलेला नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी स्पॅममध्ये जाऊन सुद्धा चेक करू शकता. मी तुम्हाला ह्या ठिकाणी दाखवतो ईमेल कुठे येईल आणि कशा पद्धतीने आपल्याला व्हेरीफाय करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला ईमेल येईल, MST CET व्हेरीफाय ईमेल म्हणून एक मेल येईल. तो मेल तुम्हाला ओपन करायचा आहे. सिंपली ओपन केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी व्हेरीफाय ईमेल म्हणून एक अशा पद्धतीचं ब्ल्यूमध्ये येईल. सिंपली यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केलं की तुमचा जो ईमेल ID आहे तो व्हेरीफाय होऊन जाईल. जर तुम्हाला अशा पद्धतीचा मेल नाही आला तर तुम्ही स्पॅममध्ये जाऊन चेक करू शकणार आहेत. मित्रांनो, तुमचा ईमेल ID व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज येईल. या ठिकाणी एक नोटीस आलेली आहे, टू कंटिन्यू विथ द MST CET ॲप्लिकेशन आधार अँड आधार ID आयडेंटिफिकेशन इज मॅन्डेटरी. या ठिकाणी तुमच्याकडे आधार ID असला पाहिजे. आधार ID कशा पद्धतीने काढायचा आहे. जर तुमच्याकडे आधार ID नसेल तर तो कशा पद्धतीने काढायचा आहे. जर असेल तर तो त्याचा ID जो आहे तो कुठून घ्यायचा आहे याविषयीची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत.
त्यानंतर या ठिकाणी काय लिहिलेलं आहे, प्लीज इन्शुअर दॅट बोथ युअर आधार अँड अपार आय डी इज अवेलेबल इन युअर डिजिलॉकर. तर हे दोन्ही गोष्टी तुमच्या डिजिलॉकरमध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरं काय आहे, यूज डिजिलॉकर टू कम्प्लीट द ऑथेंटिकेशन ऑफ युअर अपार आय डी अँड आधार कार्ड. तर त्या ठिकाणी तुम्हाला आधार आणि अपार आय डी हे तुमच्या डिजिलॉकरमध्ये अगोदर घ्यायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ती प्रोसेस जी आहे ती पुढे करायची आहे. तर त्या ठिकाणी नवीन टॅब ओपन करूयात. या ठिकाणी सिंपल टाकायचे अपार आय डी किंवा या ठिकाणी तुम्ही डिजिलॉकर सुद्धा या ठिकाणी टाकू शकता. डिजिलॉकर सर्च केल्यानंतर सिंपली तुम्हाला या ठिकाणी एक नंबरचं जे पेज आहे त्यावरती क्लिक करायचे. या ठिकाणी लॉग इन किंवा रजिस्टर या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे. सिंपल त्यावरती क्लिक करायचं. या ठिकाणी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो आहे तो मोबाईल नंबर एंटर करायचा. त्यानंतर कंटिन्यूवरती क्लिक करायचं. कंटिन्यूवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा युजर आय डी सिलेक्ट करून या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो डिजिलॉकरचा पिन आहे तो या ठिकाणी पिन टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड आधार नंबरवर जो डिजिलॉकर नंबर असेल त्यावरती OTP येईल. तो OTP तुम्हाला टाकायचा आहे आणि त्यानंतर या ठिकाणी सिंपली तुम्हाला तो OTP टाकून व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, व्हेरीफायवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचं जे काही डिजिलॉकर आहे ते येईल. या ठिकाणी आता आपल्याला अपार आय डी काढायचं. सिंपली सर्च डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं. या ठिकाणी ABC किंवा या ठिकाणी तुम्ही अपार असं सर्च करू शकता. मी ABC किंवा अपार आय डी या ठिकाणी तुम्ही सर्च करू शकता. अपार या ठिकाणी अपार आय डी सर्च केल्यानंतर अकॅडमिक बँक क्रेडिट म्हणून एक ऑप्शन येईल. सिंपल त्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अपार आय डीवरती क्लिक करायचं आहे. अपार आय डीवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी दिलेली जी डिटेल्स आहे ती या ठिकाणी डिटेल्स फिलअप करायची आहे. त्यानंतर या ठिकाणी जो तुमचं गेट डॉक्युमेंटवरती क्लिक करून या ठिकाणी तुम्हाला तुमचा जो अपार आय डी आहे तो जनरेट होईल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने तुम्ही तुमचा डिजिलॉकरमध्ये अपार आय डी आणि आधार जे आहे ते दोन्ही ॲड करून घ्यायचे. ठीक आहे, त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी प्रोसीड टू डिजिलॉकर सिंपली यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी तुमच्यासमोर या ठिकाणी आधार क्रमांक टाकण्यासाठी विचारला जातो. या ठिकाणी आपल्याला तुमचा जो आधार नंबर आहे तो आधार नंबर जो आहे तो या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर काय करायचं आपल्याला नेक्स्टवरती क्लिक करायचे. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या आधारशी लिंक असणाऱ्या मोबाईल नंबरवरती किंवा जो तुम्ही डिजिलॉकरला दिलेला नंबर आहे त्या नंबरवरती एक OTP येईल. तो OTP तुम्हाला या दिलेल्या रकान्यामध्ये एंटर करायचा आहे. त्यानंतर सबमिटवरती सिंपली क्लिक करायचं. ओके, त्यानंतर तुमचा डिजिलॉकरचा जो पिन आहे तो पिन या ठिकाणी एंटर करा आणि सिंपली डनवरती क्लिक करायचं आहे. डनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी जे डॉक्युमेंट आहेत त्याच्यासाठी त्या ठिकाणी कन्सल्ट द्यायचे तुम्हाला. त्यासाठी या बॉक्सवरती क्लिक करायचे. या ठिकाणी सिलेक्ट ऑल सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, किंवा तुम्ही नुसतं तुम्हाला जर या ठिकाणी आधार अपार आय डी आणि आधारवरती पाहिजे असेल तर तुम्ही अपार आणि आधारवरती सुद्धा नुसतं या ठिकाणी क्लिक करू शकता. ठीक आहे, त्यानंतर खाली स्क्रोल करायचं. या ठिकाणी ऑल ओव्हरती क्लिक करायचं आहे. तुमचं डिजिलॉकरशी या ठिकाणी डॉक्युमेंट जे आहेत घ्यायला या ठिकाणी प्रोसेस होईल. घ्यायला या ठिकाणी प्रोसेस होईल आणि डॉक्युमेंट शेअर्ड सक्सेसफुली असा एक आपल्यासमोर मेसेज येईल. त्यानंतर तुमच्यासमोर अशा पद्धतीचं पेज येईल. या ठिकाणी पर्सनल डिटेल्स जे आहे ती आपल्याला या ठिकाणी यायची आहे. सगळं आपल्याला काय करायचं आता या ठिकाणी खाली स्क्रोल करून आपल्याला आपला अपार आय डी जो आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या 10वीच्या मार्कशीटनुसार तुमचं संपूर्ण नाव या ठिकाणी टाकायचं आहे. वडिलाचं नाव टाकायचं आहे. आईचं नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमची जेंडर मेल फिमेल जी काय असेल ती जेंडर तुम्ही या ठिकाणी एंटर करू शकता. त्यानंतर तुमचं रिलिजन कुठलं आहे ते रिलिजन या ठिकाणी टाकायचं आहे. तुमचं मॅरिकल स्टेटस या ठिकाणी ते स्टेटस टाकायचं आहे. ॲड्रेस लाईन 1 लाईन 2 कंपल्सरी फिलअप करायची. त्यानंतर या ठिकाणी तुमचं स्टेट डिस्ट्रिक्ट तालुका आणि विलेज टाकायचे आहे. बरोबर, या ठिकाणी त्यानंतर तुमचा जो पिनकोड असेल पोस्टाचा पिनकोड असेल तो पिनकोड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर एंटर करायचा आहे. त्यानंतर जो तुमचा करस्पॉन्डिंग ॲड्रेस आणि परमनंट ॲड्रेस जर एक असेल तर या ठिकाणी सेम ॲज परमनंट ॲड्रेस ते क्लिक करायचं आहे. तुमचं दोन्ही ॲड्रेस कोणाला फिल करायची पुन्हा गरज पडणार नाही. त्यानंतर या ठिकाणी अदर डिटेल्समध्ये तुम्हाला विचारलं जातं तुम्ही महाराष्ट्राचे डोमिसाईल आहात का, यावरती क्लिक करा. त्यानंतर मायनॉरिटी असाल तर तुम्ही मायनॉरिटीला यसवरती क्लिक करायचं नसाल तर तुम्ही नोवरती क्लिक करू शकता. त्यानंतर आर यू पर्सन विथ डिसेबिलिटी जर तुम्ही हँडिकॅप असाल तर या ठिकाणी यसवरती क्लिक करायचं नसाल तर नोवरती सिंपली क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 10वीचं पासिंग इयर विचारलं जातं. तुमच्या 10वीचं पासिंग इयर या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला टोटल पर्सेंटेज तुमच्या या ठिकाणी टाकायचे. त्यानंतर या ठिकाणी तुमचा बोर्ड 10वीचा बोर्ड जो होता तो बोर्ड या ठिकाणी टाकायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी 10वी तुम्ही कुठल्या स्टेटमधून पासआउट झालेला आहात तो स्टेट या ठिकाणी टाकायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं 2026 मध्ये तुम्ही 12वीला अपियर आहात का. जर तुम्ही 2026 मध्ये 12वी पास आउट होणार असाल तर याच्यावरती क्लिक करा.
या ठिकाणी होणार नसेल तर नो वरती क्लिक करून तुम्हाला या ठिकाणी 12वीची डिटेल सुद्धा या ठिकाणी फिल करावी लागणार आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी जे विद्यार्थी ह्या वर्षी म्हणजे 2026ला या ठिकाणी 12वीला इयर असतील, म्हणजे 2026 ते पासआउट होणार असतील, त्यांनी याच्यावरती क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी आय कन्फर्मवरती या ठिकाणी सगळं डिक्लेरेशन द्यायचं आहे आणि सेव्ह चेंजेसवरती सिम्पली क्लिक करायचं आहे. सेव्ह चेंजेसवरती क्लिक केल्यानंतर तुमचा डाटा सक्सेसफुली सेव्ह झाल्याशिवाय एक पॉपअप येईल आणि तुमच्यासमोर तुमचा डॅशबोर्ड ओपन होईल. ओके, तर तुम्हाला प्रोफाईलमध्ये काही एडिट वगैरे करायचं असेल तर तुम्ही पुन्हा एकदा या ठिकाणी प्रोफाईलमध्ये एडिट करू शकता. आता सिम्पली आपल्याला या ठिकाणी CET-साठी अप्लाय करायचं, यासाठी काय करायचं आपल्याला CET रजिस्ट्रेशन सिम्पली यावरती क्लिक करायचे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी 1 नंबरला अंडर ग्रॅज्युएशन कोर्सेसमध्ये MSc CET सिम्पली यावरती क्लिक करायचं. यावरती क्लिक केलं की तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती OTP येईल. तो OTP आपल्याला या रकानेमध्ये एंटर करायचा आहे. ओके, नंबर टाकल्यानंतर व्हेरीफायवरती क्लिक करा. व्हेरीफायवरती क्लिक केले की आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी तुम्हाला खाली स्क्रॉल करायचं आहे. आता या ठिकाणी संपूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपल्याला PCB ग्रुपसाठी किती फी पे करावी लागणार आहे, PCM-साठी किती फी पे करावी लागणार आहे, या ठिकाणी सर्व माहिती तुम्हाला या ठिकाणी प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, जे ओपन कॅटेगरीतील विद्यार्थी असतील त्यांना एक ग्रुपसाठी म्हणजे PCB किंवा PCM दोन्हीपैकी एक जर भरला तर 1300 रुपये इतकं चलन पे करायचे आणि दोन्ही गट भरले म्हणजे PCM आणि PCB दोन्हीसाठी जर अर्ज केला तर 2600 रुपये इतके चलन पे करायचे. त्याचबरोबर या ठिकाणी SC ST OBC VGN TNT A B C D SBC SC BC AWS आणि PWD या कॅटेगरीतील विद्यार्थ्यांकरिता एक ग्रुपसाठी 1000 रुपये आणि 2 ग्रुपसाठी 2000 रुपये इतके चलन जे आहे ते भरावं लागणार आहे. ह्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक वाचून घ्यायचे. त्या ठिकाणी संपूर्ण इन्स्ट्रक्शन तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर खाली या ठिकाणी आय हॅव डाउनलोड ब्राउच इन्फॉर्मेशन ब्राउचर वगैरे या ठिकाणी माहिती दिलेली, त्याला आपल्याला या ठिकाणी बॉक्सवरती क्लिक करायचे आणि प्रोसीड टू कम्प्लीट द ॲप्लिकेशन फॉर्म सिम्पली यावरती क्लिक करायचे. त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशनमध्ये तुमची सगळी माहिती भरलेली असेल. सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचे. ही माहिती तुमच्या प्रोफाईलनुसार येईल. त्यानंतर ॲड्रेस सुद्धा तुमच्या प्रोफाईलनुसार येईल. तर तुम्हाला हवा असेल तर तुम्ही चेंजेस देखील करू शकता. त्यानंतर प्रोसीड आणि सेव्हवरती सिम्पली क्लिक करायचं. ओके, त्यानंतर डोमिसाईल अँड कॅटेगरी डिटेल्समध्ये या ठिकाणी याल. सर्वात अगोदर या ठिकाणी डिसेबिलिटी वगैरे तुमचं ऑटोमॅटिक आलेलं असेल. या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं आर यू ऑर्फिन, या ठिकाणी तुम्ही अनाथ असाल तर याच्यावरती क्लिक करा, नसाल तर नोवरती सिम्पली क्लिक करायचे. त्यानंतर तुमची कॅटेगरी कुठली कॅटेगरी या ठिकाणी निवडायची. SC ST VGN तुमची जी काही कॅटेगरी असेल तुम्ही कॅटेगरी निवडा. ओपन असेल तर तुम्ही ओपन कॅटेगरी सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. त्यानंतर या ठिकाणी कॅटेगरी निवडल्यानंतर तुमची जी कास्ट असेल ती कास्ट तुम्हाला या ठिकाणी सर्च करायची, ती कास्ट या ठिकाणी चूज करायची. त्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट आहे का अवेलेबल असेल तर याच्यावरती क्लिक करा. अप्लाय केला आहे पण तुम्हाला भेटलेलं नसेल तर अप्लाय बट नॉट असेवरती क्लिक करू शकता. किंवा तुम्ही आपल्याला क्लिअरलेलं नसेल तर या ठिकाणी नॉट अप्लाय हे सुद्धा ऑप्शन या ठिकाणी दिलेला आहे. माझ्याकडे आहे, अवेलेबलवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी अवेलेबलवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकायचा आहे. कास्ट सर्टिफिकेटचा नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला विचारलं जातं तुमच्याकडे व्हॅलिडिटी आहे का, असेल तर याच्यावरती क्लिक करा, नसेल तर तुम्ही या ठिकाणी अप्लाय बट नॉट असेवरती सुद्धा क्लिक करू शकतो. माझ्याकडे अवेलेबल आहे, मी याच्यावरती क्लिक केले. या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीचा नंबर सुद्धा या ठिकाणी एंटर करायचा आहे. त्यानंतर विचारलं जातं नॉन क्रिमिनल आहे का, तर नॉन क्रिमिनल लक्षात घ्यायचं आहे. SC ST कॅटेगरी वगळता सगळ्या कॅटेगरीसाठी ज्या खालच्या कॅटेगरी असतील त्या सगळ्या कॅटेगरीसाठी या ठिकाणी जे नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट आहे ते कंपल्सरी आहे. या ठिकाणी माझी कॅटेगरी NT आहे, मी याच्यावरती क्लिक केलेलं आहे, त्यामुळे मला या ठिकाणी नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट अपलोड करणे गरजेचं आहे. सो या ठिकाणी मी याच्यावरती अवेलेबलवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी सगळ्या माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक करायचं. ओके, सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी जी तुमचं क्वालिफिकेशन डिटेल्स आहे ती फिल करण्यासाठी आले. या ठिकाणी आपली 10वीची डिटेल आपण प्रोफाईल फिलअप करते वेळेस भरली होती, सो या ठिकाणी आपल्याला आलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला 12वीची डिटेल्समध्ये आपण 2026ला पासआउट आहेत, आपण येस केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी विचारलं जातं तुमची शाखा निवडा. या ठिकाणी तुम्हाला शाखा निवडायची. त्यानंतर या ठिकाणी आय हॅव रेड टर्म्स अँड कंडिशनवरती क्लिक करून या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीडवरती सिम्पली क्लिक करायचं. ठीक आहे, सेव्ह अँड प्रोसीडवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही एक्झाम सेंटर सिलेक्शनच्या पेजवरती आले. या ठिकाणी सर्वात अगोदर तुम्हाला कोणता ग्रुप घ्यायचा आहे, PCB घ्यायचा आहे, PCM घ्यायचा आहे का दोन्ही घ्यायचे आहेत. मला दोन्ही घ्यायचे आहेत, दोन्हीवरती क्लिक करत आहे. तुम्हाला जो ग्रुप घ्यायचा असेल तर तुम्ही तो ग्रुप घेऊ शकता. या ठिकाणी विचारलं जातं तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट पाहिजे का दोन्ही अटेम्प्ट पाहिजे. या ठिकाणी 2 अटेम्प्ट आहेत, एक अटेम्प्टमध्ये सुद्धा तुम्ही देऊ शकता किंवा 2 अटेम्प्टमध्ये देऊ शकता. जर तुम्हाला एकच अटेम्प्ट द्यायचं असेल तर फर्स्ट अटेम्प्टवरती क्लिक करू शकता किंवा दोन्ही द्यायचे असेल तर तुम्हाला बोथ अटेम्प्टवरती क्लिक करायचं. या ठिकाणी बोथ अटेम्प्टवरती क्लिक केलेलं आहे. त्यानंतर या ठिकाणी प्रश्नपत्रिकेचं माध्यम निवडायचं आपल्याला. मी या ठिकाणी इंग्लिश चूज करत आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला एक्झामिनेशन सेंटर निवडायचे. त्या ठिकाणी एकूण आपल्याला 4 एक्झामिनेशन सेंटर निवडायचे आहेत. तुम्हाला जे हवं असेल ते सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडायचं. तुम्हाला जे जवळ सेंटर पडत असेल ते जवळचं सेंटर तुम्ही या ठिकाणी निवडा. मी माझ्या जवळचे सगळी सेंटर या ठिकाणी
एंटर केलेली तुम्ही तुमच्या जवळची सेंटर टाकायचे आहेत. त्यानंतर खाली या ठिकाणी स्क्रॉल करायचं आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल करून या ठिकाणी आय हॅव रीड अँड अंडरस्टूड द डिक्लेरेशन या डिस्क्लेमर या ठिकाणी जे दिलेलं आहे त्याला ॲक्सेप्ट करून या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसेस होती सिम्पली तुम्हाला क्लिक करायचं. ओके, त्यानंतर तुम्ही या ठिकाणी अपलोड रिक्वायर्ड डॉक्युमेंटचं पेज त्याला सिम्पली या ठिकाणी अपलोड नावावरती क्लिक करायचे. अपलोड नावावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो सिग्नेचर अपलोड करायचे. त्याचबरोबर जे या ठिकाणी डॉक्युमेंट दिलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला आयडेंटिटी प्रूफ म्हणून तुम्ही पॅन कार्ड देऊ शकता, वोटर आय डी देऊ शकता, आधार कार्ड देऊ शकता. मी या ठिकाणी आधार कार्ड देणार आहे, सो मी या ठिकाणी आधार कार्ड चूज केलेले. त्यानंतर या ठिकाणी चूज ते क्लिक करून या ठिकाणी आधार कार्ड जे आहे ते सिम्पली या ठिकाणी चूज करून अपलोड करून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी फोटोसुद्धा तुम्ही लाईव्ह कॅप्चर करू शकता किंवा या ठिकाणी अपलोड देखील करू शकता. तुम्हाला जे करायचं असेल ते तुम्ही या ठिकाणी करायचं आहे. मी अपलोड केला आहे, अपलोड करायचं मला, मी अपलोडवरती क्लिक करून या ठिकाणी फोटो जो आहे तो अपलोड करून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी सिग्नेचरसुद्धा ब्राउज करायची आहे. तुम्हाला सिग्नेचरसुद्धा या ठिकाणी अपलोड करून घ्यायची आहे. मित्रांनो, सिग्नेचर अपलोड करून झाल्यानंतर या ठिकाणी फोटो आयडेंटिटीमध्ये तुम्हाला जे दिलेले डॉक्युमेंट आहेत, पॅन कार्ड वगैरे, ड्रायव्हिंग लायसन्स, त्यानंतर या ठिकाणी वोटर आय डी आहे, आधार कार्ड आहे, त्यापैकी एक चूज करायचं आहे आणि तुम्हाला या ठिकाणी ते अपलोड करून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी सबमिटवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमचा फॉर्म भरलेल्या फॉर्मची प्रिव्ह्यू येईल. तो प्रिव्ह्यू व्यवस्थित चेक करायचा आहे. यामध्ये तुम्हाला तुमचं नाव बरोबर आहे का, तुमची जन्मतारीख बरोबर आहे का, तुम्ही टाकलेलं जेंडर बरोबर आहे का, अशा गोष्टी सगळ्या चेक करायच्या. त्यानंतर तुम्हाला चलन पे करण्यासाठी द्यायचे. तर मित्रांनो, चलन पे करायचं आहे. चलन आता लक्षात घ्यायचं या ठिकाणी जर तुम्ही दोन्ही अटेम्प्ट सिलेक्ट केलेले असतील तर एक ग्रुपसाठी या ठिकाणी 1300 रुपये चलन आहे आणि जर तुम्ही ओपन कॅटेगरीसाठी 1300 रुपये चलन आहे आणि जर तुम्ही दोन्ही अटेम्प्ट घेतले असतील तर एकूण तुमचे 4 पेपर या ठिकाणी व्हायला लागले. म्हणजे PCB ग्रुप दोनदा आणि PCM ग्रुप दोनदा असे तुम्हाला एकूण या ठिकाणी जो चलन आहे ते 5200 रुपये पे करावं लागणार आहे. आणि त्याच पद्धतीने या ठिकाणी जर तुम्ही रिझर्व्ह कॅटेगरीतून असाल तर एक ग्रुपसाठी या ठिकाणी 1000 रुपये चलन आहे आणि तुम्ही जर दोन्ही अटेम्प्ट घेतले असतील तर तुम्हाला 4 ग्रुपचे पैसे या ठिकाणी म्हणजे 2 PCBचे आणि 2 PCMचे एकूण तुम्हाला 4000 रुपये चलन पे करावं लागणार आहे. तर ठीक आहे, जर तुम्ही एकच अटेम्प्ट घेतलेला आहे आणि एकच ग्रुप घेतला असेल तर तुम्हाला 1000 रुपये द्यायचे आहेत आणि जर तुम्ही एक अटेम्प्ट घेऊन 2 ग्रुप घेतले असतील तर तुम्हाला 2000 रुपये चलन जे आहे ते पे करायचं आहे. तर तुम्ही व्यवस्थित तुमचे चलन वगैरे पे करून घ्यायचं आहे. चलन वगैरे पे करून झाल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो व्यवस्थितरित्या त्या ठिकाणी सबमिट केला जाईल. तर ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्ही MST CET 2026-27 साठी PCB आणि PCM ग्रुप करिता फॉर्म फिलअप करायचा आहे. मित्रांनो, जर तुम्हाला यामध्ये काही डाऊट असतील तर नक्की मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये याच्या रिलेटेड विचारू शकता. 100% तुमच्या कमेंटला रिप्लाय करेल. आणि जर तुम्हाला दिलेली इन्फॉर्मेशन जर ही आवडली असेल तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत सुद्धा नक्की शेअर करा, म्हणजे ही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन त्यांच्यापर्यंत सुद्धा नक्की पोहोचेल. ठीक आहे, भेटूया तसेच एक नवीन नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.